तुमच्या गावात काय काय विकास कामं झाली? आमच्या गावात भरपूर विकास झालेला आहे. मला म्हणजे आता 2009 पासून मी पक्षाचं काम करतोय. तेव्हापासून जे रस्ते असतील, भरपूर म्हणजे काय? म्हणजे रस्ते असतील, आता जे आमचा जो मधलाटचा रोड आहे, शेतकरी अक्षरशः चिखलातून माल वगैरे काढायचे. आज तिथं डांबरी रोड साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे. कुठले साहेब? वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून, जिल्हा परिषद असेल, पंचायत समितीचा निधी असेल. विरोधक असं म्हणतात की वळसे पाटील साहेबांनी काही कामं नाही केली, असं त्यांचा भ्रम आहे. कारण आम्ही स्वतः कामं ती जे मंजूर केलेली आहेत आणि आम्ही स्वतः करून घेतलेली कामं आहेत ती. मग साहेबांवरती लोकांची नाराजगी काय? आता साहेबांची नाराजगी म्हणजे तुम्ही कशाबद्दल सांगताय ना, की म्हणजे साहेबांच्या इलेक्शन बाबत म्हणतात विकास कामं झाली नाही? नाही, असं चुकीचं ते समज. विधानसभेला साहेबांना आपल्यातून एवढं काय मतधिक्य झालं नाही. आमच्या गावातून तर साहेबांना प्लसमध्येच मतदान आहे. पण काय होतं, हे पक्षाच्या फुटीमुळे साहेबांवर मतांवर थोडाफार परिणाम झाला. विकास कामं भरपूर झाली म्हणजे याचं म्हणणं तुमचं. मग तरी लोक नाराज काय? साहेबांनी विकास कामं करून चुकीचं केलं का काही? नाही, साहेबांनी काम करून चुकीचं नाही केलं. ते चुकीचं काय सांगा? काहींचा वैयक्तिक विकास नाही झाला असं म्हणायचं. समोरच्या उमेदवारावरती टीका न करता तुम्ही काय सांगा? कारण आतापर्यंत 35 वर्षे साहेबांनी जे तालुक्यासाठी केलंय, फार भीमाशंकर पासून लोणी धामणीपर्यंत, धरणाचा विषय असेल, तर पाण्याचा विषय असेल, त्यासाठी साहेबांना इथून पुढे सुद्धा साथ देण्याची आमची म्हणजे शेवटपर्यंत आम्ही साथ देऊ साहेबांना. समोरचे उमेदवार हक्काचा माणूस म्हणतात, खरंच ते हक्काचे माणूस आहेत का? हा समोरचा माणूसचा आम्हाला काही विषय नाही, पण जो आमचा माणूस आहे, साहेबांसाठी जो करणार आहे, जो आमचा माणूस आहे, त्यालाच आम्ही निवडून देणार. आता कैलासभाऊ सारखी व्यक्ती झाले की कधी रात्री पण फोन करा, कैलासभाऊ कधी पण फोन उचलतात. तुमचा हक्काचा माणूस आहे ते? हो. कधी तुमच्या अडचणीला धावून येतील? रात्री कधी 2 वाजता फोन करा, 3 वाजता करा, कधी पण त्या धावून येणार माणूस.